सम्राट टीमने फिल्डिंग लावून घ्यायची आहे. रॉयल आर्कर्स आपले फलंदाज लवकरच पाठवायचे. मॅच लवकरच चालू करायची आहे. रॉयल आर्कर्स आणि सम्राट आपल्या दोन्ही संघाला विनंती आहे, प्लीज आपला एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे प्लीज. वाळकेश्वर रॉयल आर्कर्स आणि वाळकेश्वरचा सम्राट दोन्ही संघाला विनंती आहे, प्लीज एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा. रॉयल आर्कर्स सम्राट आपल्याला विनंती आहे, एक प्रतिनिधी पाठवा प्लीज. सामना क्रमांक 2 आजच्या या रविवारच्या दिवसातला आपल्याला पाहायला मिळतो. आपण सर्वच पाहतो आहोत, आनंद घेत आहोत. वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 श्री गणेश मित्र मंडळ व डिंग डॉंग डार्लिंग 11 या मंडळांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याला ही क्रिकेटची स्पर्धा या ग्रीन पार्कच्या मैदानामध्ये पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय माजी नगरसेवक तसेच दक्षिण मुंबईचे लोकसभा समन्वयक आदरणीय प्रमोदजी मांद्रेकर साहेब यांच्या विशेष सहकार्यातून संकल्पनेतून आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घ्यायला मिळतोय. सामना क्रमांक 2 दिवस क्रमांक 2 मधला आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ सज्ज आहेत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये ज्यांनी जबरदस्ती कामगिरी करताना आपल्याला दिसले असे वाळकेश्वर रॉयल आर्कर्स आणि त्यांच्या विरोधात देखील वाळकेश्वरचा सम्राट, ह्या दोन संघांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघ अगदी तोलामोलाचे आहेत. दोन्ही संघ आपण जर पाहिले तर अगदी मातब्बर आहेत, तुल्यबळ आहेत. या दोन संघांमधली ही फाईट आपल्याला पाहायला मिळेल. सामना क्रमांक 2 आज जर आपण पाहिलं तर थोडासा वेळेमध्ये सामना सुरू झालाय. 11:30 वाजलेत. दुसरा सामना आपल्याला 11:30 वाजता सुरू आपण पहिला टाकू. सामन्याला लाभलेले आपले पंच मेन अंपायरच्या भूमिकेत आमचे सादिक राजापूरकर साहेब आहेत, सर आहेत. त्याच्याबद्दल आपण जर पाहिलं लेग अंपायरच्या भूमिकेत आमचे मोईन सर आहेत. या दोन पंचांसोबतच आपल्याला या सामन्याला होते सुरुवात. रोहित परदेशी आपण पाहिलं विकेट किपरच्या भूमिकेत, त्याचबरोबर रॉनी आणि एका बाजूला पाहिलं तर मयूर, हे दोन स्ट्रायकर्स बॅटर आपल्याला पाहायला मिळतात जे ओपनिंगला आले आहेत. त्याच्याबरोबर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल तो सचिन. अगदीच हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल. दोन्हीकडे स्टार कास्ट आहेत, दोन्हीकडे तुल्यबळ मातब्बर बॅटर बॉलर्स आहेत. पहिला बॉल सचिन कडून, अगदीच चांगला बॉल. पहा टप्पा पडल्यानंतर बॉलचं वळण पहा, आणि नक्कीच का गुणवंत खेळाडूंमध्ये या खेळाडूची गिनती आहे. तो नक्कीच वारंवार सातत्याने सगळ्या डिपार्टमेंटमध्ये प्रूव्ह करतो सचिन. अगदी चांगली ॲक्शन, आणि यावेळेस पाहिलं तर आमच्याच दिशेने कॉम्बॉक्सच्या दिशेने हा बॉल मात्र येताना दिसला. त्या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर डिक्लेअर स्वरूपात 1 रन मिळेल. एकनी पुढे सरकेल धावफलक 1 या आकड्यावरती. एक चांगलीच मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. रॉनी आणि मयुरी जोडी, अगदीच हे दोन्ही फलंदाज देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये दर्जेदार आपल्याला बॅटिंग करताना दिसलेत. यावेळेस मात्र ओव्हर पिच लेनचा बॉल लॉफ्ट केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. या बॉलवरती देखील आपल्याला पाहिलं तर 1 रन मिळेल, 2 रन मिळतील. स्कोर कार्ड पुढे सरकताना दिसेल आपल्याला 3 या आकड्यावरती. दोन्हीकडे स्टारकास्ट आहे. दोन्हीकडे आपण जर पाहिलं तर चांगला बॅटिंग बॉलिंगचा भरणा आहे. दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये दर्जेदार कामगिरी आपल्याला करताना दिसले आहेत. यावेळेस मात्र जागा बनवून खेळलाय आणि ह्या बॉलला देखील डिस्पॅच केलं जात आहे ते डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. ग्रीन पार्कचं हे मैदान आज पहिल्या मॅच दरम्यान आपण जर पाहिलं तर थोडासा मुसळधार पाऊस आपल्याला पडताना देखील दिसला होता. पाऊस येऊन गेला, त्याच्यानंतर चिखल देखील करून गेलाय. परत एकदा सचिन, यावेळेस थोडासा पेसचा व्हेरिएशन पाहायला मिळाला. पहा वेगवान बॉल, क्विकर पण टाकला जातोय सचिन यांच्याकडनं. नक्कीच सचिन आपण पाहिलं तर ऑल इंडिया लेवलचा प्लेअर आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात काही तर संपूर्ण भारतभर ज्या स्पर्धा होतात त्याच्यामुळे आपल्याला सचिन खेळताना दिसतो. त्याला अनुभव आहे की बॅटर काय स्ट्रोक्स खेळू शकतो. त्या नक्कीच कुठेतरी त्या अनुषंगाने त्याच्याकडनं बॉलिंग केली जाते. पहा अगदीच चांगली ॲक्शन. राऊंड आर्म आपण जर पाहिलं लेफ्ट आर्म ॲक्शन. आता लेफ्टी वर्सेस लेफ्टी असं आपल्याला कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. समोर देखील मयूर आहे ज्याची देखील या स्पर्धेमध्ये बॅट बोलली आहे.
मयूर देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण चांगली त्याच्याकडनं बॅटिंग देखील पाहायला मिळाली. आता एक चांगलंच बॅट आलंय सचिन वर्सेस मयूर. हो यावेळेला पहिलाच बॉल आपण पाहिलं तर नेट मधून निघून जाते. पंचांचा इशारा आलाय सादिक सरांचा. येस डिक्लेअर 1 रन मिळेल त्या बॉलवरती. 1 ओव्हरचा खेळ मात्र या 1 धावांसोबत कंप्लीट झाला. पहिल्या षटका अखेर स्कोर कार्डकडे जर आपण लक्ष टाकलं तर 7 या आकड्यावरती स्कोर कार्ड आहे. 36 बॉलचा खेळ असेल. पहिल्या 6 बॉलमध्ये 7 धावा जमवल्यात. दोन्ही ओपनिंग बॅटर्स रोनी आणि मयूर हे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसत आहेत. अगदीचा वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा शेवटचा दिवस. लीग स्टेजेसचा हा दुसरा सामना आहे. त्याच्यानंतर आपला प्ले ऑफ चालू होईल. आपण जर पाहिलं तर रॉयल आर्कर्स देखील प्ले ऑफ्समध्ये त्यांनी प्रवेश केलाय. त्याबरोबर मग अशी आपण पाहिलं वाळकेश्वरचा मोरिया या संघाने देखील प्रवेश केलाय आणि वाळकेश्वरचा सम्राट या संघाने देखील प्रवेश केलाय प्ले ऑफ्समध्ये. तर हे 3 संघ प्रवेश केला या संघाने. पण नंतर ते कॅल्क्युलेशन नेट रन रेट सगळं प्ले ऑफचं गणित आहे. कोणता संघ पहिल्या 2 प्लेसवर फिनिश करतोय त्यानंतर कोणते संघ शेवटच्या 2 प्लेसवर फिनिश करतील. हो यावेळेस मात्र लांबून खेळण्याचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळते. फॉलो थ्रू मध्येच बॉल अडवला जातोय आणि नक्कीच आपण पाहिलं तर मेहबूब गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. याच या विभागातला आपण जर पाहिलं तर हा देखील एक स्टार कास्ट गोलंदाजामधला एक गोलंदाज आहे. मी ज्याप्रमाणे उल्लेख केला ना स्टार वर्सेस स्टार्स अगदी असेच रती महारथी दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. असे दोन्ही संघ आहे रॉयल आर्कर्स सम्राट. ओहो या वेळेला बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न झाला होता खरा परंतु लांब टप्पा ठेवला. पहा पंचांकडून देखील कोणता इशारा नाही कारण की अगदीच फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. वाईडच्या थोडासा आतमध्ये बॉल आपण मात्र डिलिव्हर केला जातोय मेहबूब अली. बॅट्समनच्या रीच पासून संपूर्णपणे बॉलला लांब ठेवलं गेलं. बॅटर पोचेपर्यंत बॉल निघून गेला विकेटकीपरच्या हातामध्ये. यावेळेस देखील लांबून खेळण्याचा प्रयत्न. मला असं वाटतं मैदानाच्या आतमध्ये परत बॉल आलाय. 1 रन तिकडे पूर्ण केली जाते. बॅटर पहिलं रन्स पूर्ण करण्याच्या भानगडीतच पडतायत. आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये आपण अशा बऱ्याचशा विकेट्स पाहिल्या जर जिकडे आपण पाहिलं बॅटर थोडा लेझी होतो. बॅटर्सला असं वाटतं की बॉल निघून गेलाय डिक्लेअर झोनमध्ये पण बॉल रबर बॉल आहे. कधीतरी बॉल रिटर्न मैदानामध्ये पण येतो. त्यामुळे आपण काल विकेट देखील जाताना दिसले आहेत. त्यामुळे आता बॅटर मेकश्योर करतो की आपण पहिला रन कंप्लीट करू. परत एकदा मेहबूब यावेळेस देखील चांगला स्ट्रोक. पहा आपल्या टिपिकल अंदाजामध्ये मयूर यांच्याकडनं तो स्ट्रोक पाहायला मिळालाय. नक्कीच चांगला आपण फ्लिक ऑफ द रिक्स ज्याला म्हणतो ना तो खूप स्ट्रॉंग आहे या बॅटरकडे आणि नक्कीच जागा बनवून खेळण्याचं नक्कीच त्याचं चांगलंच कौशल्य आहे आणि तो मात्र सातत्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला दाखवतो. प्रत्येक मॅचमध्ये मयूरच्या बॅटमधनं आपल्याला रन्स येताना दिसले आहेत. आपल्या संघासाठी दर्जेदार बॅटिंगची कामगिरी त्याच्याकडनं होताना दिसली आहे. काल देखील आपण वाळकेश्वर रॉयल आर्कर्स वाळकेश्वरचा त्याबरोबर राम योद्धाज या 2 संघांमध्ये मोठा जबरदस्त घमासान लढाई पाहिली होती. जबरदस्त मॅच ती देखील झाली. संध्याकाळी 7:30 वाजले होते. परत एकदा यावेळेस पहा बैठक आणि हा बॉल देखील निघून गेलाय अगदीच मिडल ऑफ द बॅट. प्रॉपर टायमिंग प्रॉपर एलिव्हेशन प्रॉपर हँड अँड आय कोऑर्डिनेशन सगळ्याच अगदी तंत्रशुद्ध आहे या बॅटरचा. जागा बनवून खेळण्याचा नक्कीच महारत आहे. ऑफ स्टंपवरती आधीच येतो त्याच्यानंतर बॉलचा अंदाज घेतो त्यानंतर बॉलला टाइम करतो आणि जो हा लेग साईडचा रिजन आहे संपूर्ण स्क्वेअर लेग असेल मिड विकेट असेल तो मात्र संपूर्णपणे मयूरनी आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये काबीज केलाय. परत एकदा यावेळेस मात्र डिफाईन लेग क्षेत्रामध्ये बॉलला पोहोचवतोय 2 धावांसाठी. बॅक टू बॅक दुहेरी फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच ज्याप्रमाणे मी मगाशी उल्लेख केला ना दीपक असेल त्याच्यानंतर मयूर असेल सचिन असेल या तिन्ही बॅटर्सची बॅटिंग बघायला अगदी मजा येते. हे डावकुरे आता जे बॅटर्स आहेत जेव्हा लेग साईडला जेव्हा हे स्ट्रोक्स खेळतात मिड विकेट फाईन लेग रिजनमध्ये स्क्वेअर लेग रिजनमध्ये तर हे दीपक असेल दीपक धोबी असेल मयूर असेल त्याच्यानंतर सचिन कनोजिया हे 3 जे लेफ्टी बॅटर्स आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये या तिघांनी देखील इम्प्रेस केलं आहे. अगदीच या बॅटिंग बघायला या तिन्ही बॅटर्सची मजा येते. जेव्हा स्ट्रोक्स खेळले जातात मिडल ऑफ द बॅट केला जातो बॅटचा तो स्वीट साऊंड हे सगळे फॅक्टर्स जर आपण कन्सिडर केले तर प्रेक्षक वर्ग देखील कुठेतरी अशाच मॅचेस बघायला येतो. आपण सचिनचा उल्लेख केला बॅटिंगमध्ये आता सचिन आलाय बॉलिंग मार्कवरती स्वतः 2nd ओव्हरसाठी. स्ट्रायकर्स एंडला रॉनी असेल आणि रॉनीने देखील चांगला स्ट्रोक खेळला गेलाय. डीप मिड विकेट क्षेत्राच्या डोक्यावरून जातोय बॉल. एक चांगली बघा मयूरला एक चांगली जोडी आहे रॉनीची. साथ चांगलीच आहे. मयूर देखील आपल्या काम एका साईडनी करत असतो तर रॉनी देखील त्याला एक चांगला टच देतो.
ही अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते रॉयल आर्कर्स. आणि म्हणूनच का आपण पाहिलं तर हा संघ तिकडे प्लेऑफ्स मध्ये आपल्याला प्रवेश करताना दिसलाय. यावेळेस पुलटा सरळ खेचायचा प्रयत्न, परंतु मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल परत एकदा आपल्याला जाताना दिसेल. तो डिक्लेअर झोन मध्ये चांगलंच ऊन देखील डोक्यावर पडलंय. मग अशी असं वाटलं होतं दिवसभर पावसाचं सावट असेल, परंतु देखील आता पावसाने देखील थोडीशी विश्रांती घेतली आहे. ऊन देखील आलंय. थोड्या कालावधीनंतर विकेट देखील सुकेल. परत एकदा सचिन, यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पहा, लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळलेला स्ट्रोक. अगदी जसे खूप कमी बॅटर्स असतात जे सर्व डिरेक्शन्स मध्ये स्ट्रोक्स खेळले जातात, त्याच्यापैकी एकच आपण पाहिलं तर रॉनी देखील आहे. मैदानाच्या चारी बाजूला त्याच्याकडनं देखील आपण स्ट्रोक्स पाहायला मिळाला. ओव्हरची सुरुवात त्याने केली मिड विकेट रिजन मध्ये, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर 2 स्ट्रोक्स आता लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळलाय. सचिन देखील पहा, आतापर्यंत आपल्याला थोडंसं स्पिन अटॅक करताना दिसला, आता थोडासा मागे रनअप घेऊन तो थोडासा वेगवान गोलंदाजी करताना दिसतोय. ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेस चांगलाच बॉल, हा चांगलाच कमबॅक आहे पहा सचिनचा. या अगोदरचा बॉल थोडासा रडार मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता बॅटर रोनी यांचा. यावेळेस थोडासा पार्टी पिच केला, थोडासा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. म्हणूनच का नक्कीच हा खेळाडू देखील ऑल इंडिया खेळतोय. परत एकदा चांगलाच टप्पा. वाह, बघा 2 बॅक टू बॅक चांगलेच बॉल पाहायला मिळालेत. पाहिलं बॅटरचा अंदाज घेतला. मी ज्याप्रमाणे उल्लेख केला ना, चांगला अभ्यास आहे. आणि आता मोठ्या मोठ्या स्पर्धा मी का खेळतो याची मात्र तो प्रत्यक्ष दाखवतोय सचिन कनोजिया. शेवटचा बॉल, यावेळेस फुलटॉस बॉल हवेत, परंतु मैदानाच्या आतमध्येच असेल का, तर नक्कीच बॉल अडकलाय तिकडे नेटमध्ये. नक्कीच पंच आपला डिसिजन काय असेल ते सांगायचंय. एक धाव मिळेल शेवटच्या बॉलवरती, सिंगल मिळेल. सिंगलने आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड असेल 21 या आकड्यावरती. 21 विदाउट लॉस ऍट द एंड ऑफ 3 ओव्हर्स. 3 षटकांमध्ये 21 जमवलेत आतापर्यंत. दोन्ही बॅटर्स अगदीच चांगली बॅटिंग करत असताना दिसल्या, दोन्ही संयमी बॅटिंग करत असताना दिसल्यात. 1-1 2-2 धावफलक पुढे सरकताना दिसलाय. थोडासा वेट फॅक्टर देखील आहे, ओलावा आहे मैदानामध्ये. मयूर आणि रॉनी चांगले सेट देखील झाले. आपण पाहिलं तर बरेचदा बॉल मैदानामध्ये विकेटवरती टाइम भरपूरसा स्पेंड केलाय त्यांनी. दोन्ही संघ क्वालिफाय झालेले आहेत प्लेऑफ साठी. आपण जर पाहिलं एका बाजूला रॉयल आर्कर्स आहे, दुसऱ्या बाजूला वाळकेश्वरचा सम्राट आहेत. हे दोन्ही संघ आपण पाहिलं तर क्वालिफाय झाले. दोन्ही संघांनी मला असं वाटतं 2-2 मॅच आपल्या विजयी ठरल्यात. आणि बेस्ट आहे, फाईट मॅच आहे, काडेकी टक्कर आहे, महामुकाबला आहे 2 संघांमध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट, दोन्ही बाजूला महारथी रथी. 4थ्या षटकाला प्रारंभ होतोय. राहुलकडे मात्र जबाबदारी सोपवली जाते ती 4थ्या षटकाची. विकेट राहुल. ओहो, यावेळेस परत एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा झालाय आमचे मोईन सर. व्हाईट बॉलचा 1 पुढे सरकेल धाव फलक. रॉनी आणि मयूर आपण जर पाहिलं तर ही जोडी आहे. मैदानाच्या पाठी विकेट किपरच्या मागे जर आपण पाहिलं तर थोडासा चिखल झालाय तिकडे. कधीतरी बॉल पडल्यानंतर परत एकदा बॉलरला एक वेगळं काम आहे बॉल फुसायचं. कारण की बॉल जर तुम्ही तसाच वेट टाकला तर आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं कुठेतरी बॉल हातातून निसटतो, वाईट जातो, नो जातो. हो, यावेळेस परत एकदा बाहेर. पहा, मी ज्याप्रमाणे उल्लेख केला ना, हा पावसाचा फॅक्टर कधी कधी बॉलरच्या फेवर मध्ये देखील जातो. बॉल टप्पा पडल्यानंतर स्किट होऊन वेगवान देखील जातो, डॉट देखील येतात. पण त्याच दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर बॉल कधी कधी बॉलरच्या हातातून निसटून वाईड किंवा नो देखील जातो. आज संपूर्ण दिवसभरात आपण बरेचसे वाईट पाहिले. मग अशा मॅच मध्ये देखील आपण पाहिलं वाळकेश्वरच्या मोर्याच्या बॉलर्स कडून देखील बरेचसे नो वाईड खर्च झाले. बीमार देखील होतो कधी कधी बॉल हातातून निसटून अगदीच बीमार बॉल देखील टाकला जातो. हे सगळे फॅक्टर्स आहेत या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये. आणि आपण पहिल्यांदाच पाहतोय की क्रिकेटची स्पर्धा या ग्रीन पार्कमध्ये पावसाळी खेळवली जाते, रबर बॉलवर खेळवली जाते. जास्त आपण प्लेयर्स पाहिलं तर थोडंसं टेनिस बॉलला यूज टू आहेत. टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला कामगिरी करत असताना दिसतात ते संपूर्ण वाळकेश्वरचे खेळाडू. परंतु इकडे मात्र थोडंसं शिफ्ट झालेत रबर बॉलवरती. बॉल जरी चेंज झाला असला तरी पण आपला खेळ तोच आहे. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता क्रिकेटचा, तुम्हा आम्हा सर्वांना प्रेम देणारा, तुम्हा आम्हा सर्वांना आनंद देणारा, हर्ष उल्हास देणारा हा क्रिकेटचा खेळच आहे.
सातत्याने आपण जर पाहिलं तर आज रविवारचा दिवस संपूर्ण आपल्या मुंबईकरांचा सुट्टीचा दिवस आहे. लोक आज 6 दिवस आठवड्याचे काम केल्यानंतर 7व्या दिवशी आपण मात्र रविवारच्या दिवशी सर्वच घरी आनंद व्यक्त करत असतात. आज मला असं IPL ची मॅच देखील आहे. मुंबई इंडियन्स वर्सेस पंजाबची क्वालिफायर 2 ची आपल्याला आज मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट मॅच, अगदी डू ऑर डाय सिच्युएशन. जो संघ मॅच जिंकेल तो नक्कीच फायनलमध्ये RCB सोबत खेळेल. यशी आपल्याला क्वालिफायर 2 देखील पाहायला मिळणार आहे. आणि आपण या ग्रीन पार्कमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी देखील पाहतोय. वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी. संपूर्ण वाळकेश्वरकरांचं, संपूर्ण दक्षिण मुंबईचे या स्पर्धेकडे लक्ष लागलंय. कोणता संघ, 8 संघ एक विजेता. जर आपण पाहिलं कोणता संघ इकडे जी मानाची ट्रॉफी आहे, लखलखती चमचमती आपण ट्रॉफी जर पाहिली आपल्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला, ती ट्रॉफी कोण उचलणार? हो, या वेळेला परत एकदा मयूर आपल्या टिपिकल फॉर्मॅटमध्ये आलाय आणि परत एकदा ते सेम डिरेक्शन मध्ये स्ट्रोक्स खेळले जात आहेत मयूरकडून. अगदीच उंच हाईट असलेला खेळाडू आहे, बॉलचा चांगला अंदाज येतो आणि आपण जर पाहिलं रिजन हा त्याचा खूप स्ट्रॉंग आहे. जागा बनवून खेळण्यासाठी नक्कीच त्याची ओळख आहे. स्कोर कार्डकडे लक्ष टाकलं तर 25 ऑन द बोर्ड, 25 हा आकडा गाठलाय. ओव्हर द विकेट मला असं वाटतं बॉलिंग करताना येतील. प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती देखील आपण या सामन्यांचा आनंद घेऊ शकतो. हो, परत एकदा तोच प्रयत्न झाला होता खरा, परंतु या वेळेस आपण जर पाहिलं तर बॉल खूपच बाहेर, वाईडचा इशारा झालाय. ज्याप्रमाणे मी मॅच सुरू होण्याच्या अगोदरच सांगितलं ना, ही बॅटल आपल्याला जबरदस्त पाहायला मिळेल. स्कोर कार्डकडे लक्ष टाकलं, 26 आहेत धावफलकावरती. ओ, या वेळेस परत एकदा वाईड. पहा, या ओव्हर मधला जर आपण पाहिलं तर हा 4था वाईड आहे, 4th वाईड फॉर द ओव्हर. कुठेतरी बॉल आपण पाहिलं विकेट किपरच्या हातामध्ये जाताना थोडासा पाण्यामध्ये देखील ट्रॅव्हल करतोय आणि हा देखील कुठेतरी फॅक्टर असू शकतो. बॉल हातातून सटकून देखील कुठेतरी दिशा चेंज होते, त्याच्यानंतर बॉलरला देखील अडचण निर्माण होते. हे या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण हे चित्र पाहिलं होतं. ते चित्र आपल्याला या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतोय. आपण कुठेतरी एका बाजूला जर रॉयल आर्कर्सचा विचार केला तर त्यांच्या धावसंख्येत तर भर होतच चालली आहे. रोहित परदेशी आपण पाहिलं तर आता स्वतः शॉर्ट लेगला उभे राहिले आहेत. थोडीशी काळजी देखील घ्यायची आहे. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक खेळला जातोय. परत एकदा सेम डिरेक्शन आणि सेम रिझल्ट. मयूरच्या बॅट मधना 2चा फटका परत एकदा आलाय. शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. पहा, मयूरला पाहिलंय की कुठे त्याच्यामधनं स्ट्रोक खेळले जात आहेत, तर रोहित परदेशी देखील तिकडे मात्र विचार करतायत की आपण देखील कुठेतरी बॅटरला तिकडे दबाव खाली आणू शकतो त्या शॉर्ट लेग मध्ये ऑन फिल्डिंग करून. परत एकदा मात्र मयूर काय तिकडे ऐकायला मागत नाही, तो त्याचं काम चालूच ठेवतोय. जागा बनवून तिकडे आपल्याला जो स्ट्रोक अटेम्प्ट करायचा आहे, जो अप्रोच आहे त्याचा बॅटिंगसाठी, तो मात्र त्याने कायम ठेवलाय आणि सातत्याने त्या बॉलवरती आपण पाहिलं तर रन येताना दिसत आहे. स्कोर कार्डवरती 31 हा आकडा गाठलाय. नक्कीच हा शॉर्ट लेगचा खेळाडू जरी बॉल नसेल अडवला तरी कुठेतरी एक मानसिक दबाव जो असतो, मेंटल प्रेशर, तो नक्कीच निर्माण करू शकतो. हे आपण क्रिकेटमध्ये वारंवार पाहिलंय. आणि यावेळेस मात्र हवेत आहे, बॉल पाहायचंय. ओहो, सेफ लँड, नो मॅन्स लँड मध्ये जाऊन बॉल पडेल. आपण पाहिलं तर 1 रन त्या बॉलवरती मिळणार आहे. 1 पुढे सरकेल धावसंख्या 32 या आकड्यावरती. आपण हे चित्र 2 to go, 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. नक्कीच कर्णधार देखील सांगत असेल हे महत्वपूर्ण 2 बॉल टाकायचे आहेत. आपण हा फॉर्मॅट बॉक्स क्रिकेटमध्ये जास्त करून पाहिला गेलाय. बॉक्स क्रिकेटमध्ये देखील असे जवळ फिल्डर उभे राहतात आणि रोहित परदेशी हा देखील एक वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल बॉक्स क्रिकेट बॅट्समन देखील आहे. त्याला देखील बॉक्स क्रिकेट चांगला खेळतो. आणि यावेळेस मात्र परत एकदा हवेत पाहायचं, स्वतः रोहित जातोय बॉलच्या खाली. यावेळेस ड्रॉप. इकडे मात्र दोन्ही फिल्डर्स कडनं चूक झाली आहे. इकडे आपण पाहिलं दोघांकडून देखील चूक झाली आहे. मला असं वाटतं एक स्ट्रेट कॅच होती, त्याचं नाव काय, जीत यांच्या हातात. मला असं वाटतं स्ट्रेट कॅच होती. थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं, कारण की रोहित उलटा धावत होता आणि उलटा धावत असताना कॅच घेणं तितकंसं डिफिकल्ट असतं कंपॅरेटिव्हली. आपण पाहिलं तर जीतकडे एक स्ट्रेट फॉरवर्ड कॅच होती. नक्कीच ड्रॉप झाली आहे.
आणि बघा यावेळेस परत एकदा रोहित परदेशी परत एकदा बॉलच्या खाली. ओहो, सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल पकडलाय पहा. इकडे मात्र मयूर जरी बचावला गेला असला तरी पण रॉनीला माघारी परतावं लागणार आहे. मग अशा कॅच वरती थोडासा डिस्कशन चालू आहे खरं सम्राट या संघाकडून. स्कोर कार्ड कडे जर आपण लक्ष टाकलं तर असणार आहे 33 या आकड्यावरती 33 ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर्स विथ द लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी माघारी जरी परतला असला तरी पण मयूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी लढतोय, झुंजत येतोय, धुरा सांभाळतोय कुठेतरी. गणेश असणारे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये डिपार्ट झाल्यानंतर आपण जर पाहिलं रॉनी माघारी परतलाय. रॉनी देखील आपण पाहिलं तर एक इनिंग बिल्डअप करून दिली आहे. आपण पाहिलं तर दो स्टार्ट इम्पॉर्टंट होता तो रॉनी आणि मयूरने नक्कीच जमा करून दिलाय. स्कोर कार्डकडे आपण लक्ष टाकलं तर 33 आहेत. अजूनही 12 बॉल्सचा खेळ बाकी आहे. आता इकडनं 12 बॉल्समध्ये अजून मयूरच्या बॅटमधनं किती रन्स येतील पाहूया. आता मात्र परत एकदा मेहबूबकडे बॉल. थोडीशी कुठेतरी अडचण नक्कीच निर्माण होते. मैदान अगदीच उंच सकल होतं. पाऊस पडल्यानंतर कुठेतरी खड्डे होतात तेव्हा फिल्डर देखील थोडासा कुठेतरी विचार करतो. रोहित मगाशी आपण धावताना देखील त्याने पाहिलं थोडासा मनामध्ये विचार कुठेतरी येतो की आपण इंजर्ड होऊ शकतो, पाय मुरगळू शकतो. ओहो, यावेळेस चांगलाच बॉल. महबूब दाखवतोय आपला तेजसरार गोलंदाजीचं प्रदर्शन. पेस पहा, अगदी चांगलाच पेससाठी ओळखला जाणारा हा देखील खेळाडू आहे. हा देखील आपण पाहिलं तर या संपूर्ण वाळकेश्वर च्या परिसरामध्ये नक्कीच नावाजलेला गोलंदाज आहे महबूब. नक्कीच सगळ्याच संघ मालकांनी आपल्या आपल्या संघामध्ये आपल्या आवडत्या खेळाडूंना नक्कीच चॉईस केलं गेलंय. यावेळेस मात्र हवेत आहे बॉल, पाहायचंय फिल्डर त्याच्या खाली की नक्कीच झाडामध्ये जाईल. परत आलाय, एक पूर्ण केली आहे, दुसरं चपळ आहेत दोन्ही खेळाडू. आपण जर पाहिलं गणेश आणि मयूर चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या. झाडाच्या आडोशाला बॉल गेला होता खरा पण तिकडे मात्र 2 धावा कंप्लीट करताना दिसत आहेत दोन्ही बॅटर. ग्रीन पार्कचं हे मैदान घड्याळात पाहिलं तर 11:15 वाजले आहेत. जसा जसा वेळ सरत जाईल, संध्याकाळ होत जाईल तसा तसा मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील येतील, आपले मान्यवर देखील येतील. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने पाहायचंय हा बॉल किती अंतर कापतोय. नक्कीच नाही कापलाय तितकंसं अंतर. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंडला मयूर आणि यावेळेस मात्र डाईव्ह केली आहे. पाहायचंय पंचांकडून काय असणार आहे इशारा. अगदीच क्रीज मध्ये येण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले गेले. मयूर यांच्याकडनं संपूर्णपणे चिखलेने माकला असला तरी त्याला जाणीव आपल्या मैदानामध्ये राहणं किती गरजेचं आहे. रोहित परदेशीकडनं तिकडनं देखील चांगला कलेक्ट केला गेला. रोहित कडून बॉल स्टंपावरती त्याच्याकडनं देखील चांगल्या प्रकारे आदळला गेलाय. आपण पाहायचंय मयूर डेंजर एंडला धावत सुटला होता खरा परंतु सुखरूप पोचलाय. पहा याच डाईव्ह मुळे मला असं वाटतं. अंपायर डिसिजन काय? नॉट आउट नहीं दिया. थैंक यू. अच्छा वो क्या पूछ रहा? पहा काही शर्तीचा प्रयत्न केला होता. थ्रो देखील चांगला होता. थोडासा अजून वेग असता तर कदाचित रोहितने देखील चांगला कलेक्ट केला. नंतर स्टंपवरती आदळला परंतु मयूरच्या डाईव्हनी त्याला वाचवलं. अगदीच टी शर्ट देखील आपण पाहिलं पूर्ण चिखलाने माखलंय. अशा प्रकारचं टी शर्ट आपल्याला जर आठवत असेल 2011च्या वर्ल्ड कप मध्ये गौतम गंभीरचं सेम टी शर्ट पाहायला मिळालं होतं जिथे देखील त्याने देखील मोठी झुंज दिली होती चेस मध्ये. आपण जो वर्ल्ड कप विजयी ठरला होता अशा प्रकारेच त्याचा टी शर्ट देखील माखलं होतं. तो देखील लेफ्ट हँडेड बॅटर आहे गौतम गंभीर आणि आपण पाहिलं तर मयूर देखील एक लेफ्ट हँडर बॅटरच आहे. आणि क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं पूर्णपणे समर्पित होतो खेळाडू. आपल्याला विकेट आपल्या मौल्य समजतो, विकेट किती मौल्यवान आहे हे देखील खेळाडू जाणतो आणि त्याच्या प्रकारे असे शर्तीचे प्रयत्न केले जातात. त्याच प्रकारचा एक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट केल्या मैदानाच्या आतमध्येच. स्कोर कार्डकडे लक्ष टाकलं तर 37 ऑन द बोर्ड.
परत एकदा समोरच्या दिशेने खेळला, यावेळेस मिड ऑफच्या डोक्यावरना बॉल जातोय, एक पूर्ण केली आहे. यावेळेस देखील मला असं वाटतं सहजरित्या पूर्ण होतील दुसऱ्या धाव. बॉल बराचसा काळ हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅटरला देखील जाणीव आहे की जोपर्यंत बॉल डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आपण धावतच राहायचं, धावतच सुटायचंय आणि त्याच अनुषंगाने बॅटर बॅटिंग करतात आणि रन्स पूर्ण करताना दिसलेत. स्कोर कार्डकडे आपण लक्ष टाकलं तर 39 ऑन द बोर्ड. अजूनही 2 बॉल बाकी आहे, त्याच्यानंतर अजूनही 6 बॉल्स आहेत, म्हणजे एकंदरीत 8 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहेत आणि रोहन मात्र आपला 2चा पाडा बोलतोच आहे. यावेळेस खूपच वाईड आणि अवांतरणी धाव पुढे सरकेल. मोईन सर यांच्याकडनं घोषणा झाली आहे, वाईड बॉलचा इशारा झालाय. $40 अप फॉर वाळकेश्वर रॉयल आर्कर्स. 40चा आकडा गाठलाय. अजूनही 8 बॉल आहेत, 8 बॉल मध्ये नक्कीच 50चा आकडा गाठू शकतात. परत एकदा महबूब, यावेळेस मात्र बाउन्सर आहे परंतु तितकासा वेग त्या बॉलमध्ये पाहायला मिळाला नाही. मयूरने नक्की जागा बनवून परत एकदा त्या डिरेक्शन मध्ये स्ट्रोक खेळला जातोय. 2 धावा तिकडे देखील पूर्ण केल्या जातील. स्कोर कार्ड 42 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असणार आहे फॉरडू बॉल. शेवटचा बॉल मेहबूबचा सामना करण्यासाठी परत एकदा मयूर. बॅटरला देखील इकडे आपल्या आयोजकांकडून सूचना दिली गेली आहे की आपण कोणत्याही बॅटरने शूज घालून खेळायचं नाहीये. परत एकदा सेम डिरेक्शन सेम रिझल्ट आणि ओव्हरचा एक गोड समाप्त करताना दिसतोय मयूर. आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटका अखेर धावसंख्या 44 ऑन द कार्ड, 44 ऑन द बोर्ड. चांगला आकडा गाठलाय पहा. 30 बॉल मध्ये 44 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही 6 बॉल आहेत. 6 बॉल मध्ये 6 जरी आले तरी 50ची मजल मारतील. ही मॅच मी ज्याप्रमाणे मॅच सुरुवातीच्या अगोदर उल्लेख केला गेला ना, एक दर्जेदार लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पन्नास पर्यंत तरी गेले. मगाशी मॅच देखील आपण पाहिलं 54 पर्यंतची मजल मारली होती वाळकेश्वर युनायटेड या संघाने आणि तिकडे मात्र डिफेंड देखील केला. आता आपण पाहिलं तर बॅटिंग लाईनअप देखील स्ट्रॉंग आहे, म्हणजे ही मॅच अगदीच आपल्याला दर्जेदार पाहायला मिळेल. वाळकेश्वर सम्राट मध्ये आपण जर पाहिलं सचिन असतील, सचिन असेल, सुशील असेल, त्याच्यानंतर रोहित परदेशी, हे सर्वच बॅटर्स आहेत. तर नक्कीच एक जबरदस्त फाईट पाहायला मिळणार आहे या मॅच मध्ये आपल्याला. शेवटच्या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर आताच एकच विकेट गमावलाय वाळकेश्वर रॉयल आर्कर्स या संघाने. मयूर अजूनपर्यंत मैदान आपल्याला खेळताना दिसतोय. शेवटचे 6 बॉल्स, शेवटच्या 6 बॉल्स मध्ये अजून किती धावा धावफलकावरती जोडला जातोय, किती धावांचा तिकडे मात्र पर्वत डोंगर इकडे मात्र उभा केला जातोय, तर नक्कीच पाहणं गरजेचं ठरणार आहे. नवीन गोलंदाजी मार्क वरती सागर कडे जबाबदारी शेवटच्या षटकासाठी. लास्ट 6 बॉल फॉर द इनिंग्स. यावेळेस देखील कट घेतली होती बॅटची, परंतु आपण पाहिलं तर 1 रन पूर्ण केला गेलाय. तिकडे क्विक रन्स पाहायला मिळालाय. बॉल आपण पाहिलं तर विकेट किपरच्या मागे गेला, त्याच्यानंतर तिकडे एक फिल्डर देखील सज्ज आहे, परंतु 1 रन नक्कीच तिकडे पूर्ण केल्या जातील. शेवटच्या 5 बॉलसाठी मयूर असेल स्ट्राईक वरती. सामन्याच्या पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉल पासून आपण मयूरला पाहतोय. तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आली आहे, शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच आली आहे. थोडासा एक फिल्डर सजवला जातोय, ज्याप्रमाणे मी उल्लेख केला ना, हा फिल्डर बॉल पकडायला नाही तर हा फिल्डर मेंटली ब्लॉक करायला आहे. बॅटरला कुठेतरी मेंटली ब्लॉक होऊ शकतो बॅटर आपला स्ट्रोक प्लेइंग पासून. नक्कीच पाहूया मयूर कशा प्रकारे सामना करतोय. यावेळेस परत एकदा खूपच बाहेर. नक्कीच या आपण पाहिलं तर शॉर्ट लेग असेल किंवा सिली पॉइंटचा फिल्डर असेल, तो जेव्हा आपल्याला उभा राहताना दिसतो तर नक्कीच कुठेतरी फिल्डर देखील अपेक्षा करत असतो की त्याच्याकडनं तो बॉल आडवेल किंवा बॉल कलेक्ट करेल. कुठेतरी एखादा बॉल आपण जर पाहिला तर छातीला किंवा हाताला आदळतो. यावेळेस देखील चांगलाच बॉल, चांगलाच पेस पाहायला मिळाला, परंतु बॅटची कड घेऊन बॉल नक्कीच आपण पाहिलं 1 धाव तिकडे कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट झाली आहे ओव्हरमध्ये 2दा. आपण जर पाहिलं स्कोर 47 या आकड्यावरती, 47 धावा धाव फलकावरती. शेवटचे 4 बॉल असतील या इनिंग मध्ये. आपण सामना क्रमांक 2 पाहतोय. मग अशा मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर वाळकेश्वर युनायटेड या संघाने बाजी मारली होती. तसेच या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर एक चांगलीच लढत पाहायला मिळते. सेकंड इनिंग्स मध्ये देखील आपल्याला जबरदस्त
मॅच पाहायला मिळेल, जबरदस्त चेस पाहायला मिळेल. दोन्हीकडे चांगले बॅटर्स आहेत. हो, यावेळेस समोरच बॅट्स बॉलरच्या हातात हा बॉल चाललाय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये बॉलला पकडून रनआउट केलं जात आहे ते बॅटरला, आणि गणेशला मात्र माघारी परत आहे. दुसरा झटका लागलाय. अगदी जर आपण पाहिलं शेवटच्या ओव्हरमध्ये दुसरी विकेट माघारी परत आहे ती रॉयल आर्कर्स या संघाची. स्कोर कार्डकडे जर आपण लक्ष टाकलं तर 47 वरती स्थिरावलंय. शेवटच्या ओव्हरमध्ये जितके हवे तितके रन्स आपण जर पाहिले तर आले नाहीयेत. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर शेवटचं षटक थोडंसं आतापर्यंत जर आपण पाहिलं तर वाळकेश्वरचा सम्राट या संघाच्या बाजूने झुकलं गेलंय. पण शेवटचे आता 3 बॉल असतील. शेवटच्या 3 बॉलचा सामना करण्यासाठी मयूर असेल. पाहूयात 3 मध्ये किती घेतोय. हो, यावेळेस देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न दिसतोय. स्विंग अँड मिस, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. खरा पाहिलं तर आपण मयूरने पहिल्या 4-5 ओव्हरमध्ये जो लेग साईडचा झोन आहे तिकडे मात्र बॉलला जास्त मागे मारलं. पण इकडे जर आपण पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये तो देखील कुठेतरी चान्स घेताना दिसतोय. षटकार चौकाराचा मला असं वाटतं त्याच्यामध्ये देखील कुठेतरी इरादा असू शकतो. हो, परत एकदा चांगला बॉल. वा, व्हाट अ बॉलिंग परफॉर्मन्स. पहा, टप्पा पडल्यानंतर काय वेगामध्ये बॉल जातोय, आणि रोहितने देखील तिकडे चांगलाच कलेक्ट केलाय. क्लोज विकेट किपिंग करताना दिसतोय. चांगला वेग आहे, पण देखील बॉल देखील तिकडे चांगला कलेक्ट केला जातोय. शेवटचा बॉल आपण जर या ओव्हरमध्ये पाहिलं, 3 धावा या षटकामध्ये आल्या. कमालीचं षटक आपल्याला टाकताना दिसतोय तो गोलंदाज सागर. मौल्यवान षटक आहे. शेवटची डेथ ओव्हर आहे, आणि डेथ ओव्हर मध्ये मात्र जबरदस्त गोलंदाजी सागर कडून. यावेळी देखील समोर खेचलाय, पण मला असं वाटतं हा बॉल परत एकदा येईल तो डिक्लेअर झोन मध्ये जाईल. घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल जाईल. या बॉलवरती मिळतील 2 धावा, आणि या 2 धावा सोबतच पहिल्या इनिंग्सचा खेळ इकडे मात्र संपन्न होताना दिसलाय. जी फिगर गाठली आहे ती गाठायला हवी होती ती मात्र गाठली आहे. 50 हा आकडा इकडे मात्र गाठताना दिसलाय. 44 वरती 5 ओव्हर झाल्या होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर धावा आल्या, आणि 50 हा आकडा गाठलाय. नक्कीच 50 धावांचा चेस असणार आहे. 36 बॉल 50चा चेस वाळकेश्वरचा सम्राट या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड इनिंग्सकडे आपण जेव्हा वाटचाल करू, कॉम्बॉक्स मध्ये देखील बदल होईल. माझे साथी समालोचक रोशन पातळे सर आपल्या सोबत जोडले जातील. चला, लवकरात लवकर दोन्ही टीमने मैदानाचा ताबा घ्या. अधिक वेळ घालवू नका, कारण खूप उशीर झालाय. आजही आपण 9 वाजताची वेळ दिली होती, आणि सकाळी स्पर्धा 10 वाजता चालू झाली आहे. त्यामुळे आपल्याला आज एकंदरीत 9 सामने खेळवायचे आहेत, आणि त्यासाठी थोडासा वेळेचा चांगला वापर तुम्हाला करावा लागणार आहे. 50 धावांचा पाठलाग, पुन्हा एकदा मात्र 50+ स्कोर आपण पाहतोय. या अगोदर 56 धावा बनल्या, 57चं टार्गेट होतं. असं मात्र आपण जर पाहिलं तर 49 झालेत. 50चं टार्गेट आहे. आणि वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा आज दुसरा आणि अंतिम दिवस असणार आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र आपल्याला प्लेऑफचे राऊंड पाहायला मिळतील. प्लेऑफच्या मॅचेसमधून मात्र आपण क्वालिफाय झालेल्या टीम खेळताना बघणार आहोत, आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर सेमीफायनल, फायनलचे राऊंड सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. चला, पंच आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. ट्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपण घर बसल्या सुद्धा ही स्पर्धा पाहू शकता. अगदी 2 वेगवेगळ्या अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत मात्र या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. विपुलजी पंडुलकर आणि त्यांचे सर्व टेक्निकल सहकारी गेले 2 दिवस या स्पर्धेला जगभराच्या पाठीवर पोहोचवण्याचं काम करत आहेत. त्याचबरोबर आमचं 4 पंचांचं पॅनल, अतिशय तटस्थ अशी पंचांची भूमिका आपल्याला मैदानावरती त्यांच्या माध्यमातून अनुभवायला मिळेल. आयोजन समितीने सुद्धा खूप चांगलं मेहनत घेऊन हे आयोजन केलेलं आहे. श्री गणेश मित्र मंडळ आणि डार्लिंग स्पोर्ट्स क्लबचं खूप खूप धन्यवाद. आम्हाला या ठिकाणी मात्र या 2 दिवसांसाठी समालोचन करण्याची संधी दिली. त्याचबरोबर विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी मात्र आपण जर पाहिलं तर प्रमोदजी मांद्रेकर साहेबांचं, शिवसेना माजी नगरसेवक आणि दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक म्हणून ज्यांची नवनियुक्ती झाली आहे,
अशा सन्माननीय प्रमुख प्रमोद मांद्रेकर साहेबांचा सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी. आमचे ऑनलाईन गुणलेखक आपण जर पाहिलं तर मोरिया साहेब सुद्धा या ठिकाणी आपल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ते सुद्धा मात्र या 2 दिवस स्पर्धेशी जुळले गेलेले आहेत. अतिशय तंतोतंत असं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून. बघा थोडंसं मोरिया साहेबांचं नाव काय घेतलं, अगदी थोडासा आनंद त्यांना झाला आणि ते स्लिप झाले मैदानावरती. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. बरेच क्रिकेट रसिक सुद्धा आज या ग्रीन पार्कच्या मैदानावरती उपस्थित आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये. प्रथमतः बॅटिंग करत असताना मात्र आपण जर पाहिलं तर रॉयल आर्कर्स या संघाने 49 धावा बनवल्यात आणि सलामीची जोडी मात्र वाळकेश्वरचा सम्राट संघाच्या मैदानात आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळते. साहिल आणि सचिन, 2 मोठी नाव आहेत. अगदी आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसातला जो पहिला षटकार आपण आलेला पाहिला होता तो साहिलच्या बॅटमधून आणि तोच साहिल आता मात्र आपण मैदानावरती वाळकेश्वरचा सम्राट या संघाच्या माध्यमातून दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच्या समवेत आपण जर पाहिलं तर सचिन कनोजिया सारखा एक मातब्बर खेळाडू. अगदी आपण जर पाहिलं तर आपल्या दक्षिण मुंबईतले आपल्या वाळकेश्वर परिसरातील 2 नावाजलेले खेळाडू आता मैदानावरती आहेत, साहिल आणि सचिन. पाहूया आता काय घडतंय काय बिघडतंय. 6 ओव्हरची मॅच आहे आणि 6 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र 50 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे हा सामना जिंकण्यासाठी वाळकेश्वरचा सम्राट संघाला. दरम्यान मात्र आपण नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा कंप्लीट करून घेणार आहोत. या पुढील सामना आपण बघणार आहोत. मॅच नंबर 3 वाळकेश्वर चॅम्पियन्स वर्सेस वाळकेश्वर थंडर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी टॉससाठी येण्याची विनंती करतोय. चॅम्पियन्स आणि थंडर्स कॅप्टन आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर आपण हा पुढील मॅचचा टॉस कंप्लीट करून घेतोय. 4था सामना होईल. यानंतर मात्र चॅम्पियन्स आणि थंडर्सची मॅच झाल्यावर लीग फॉर्मॅट मधला शेवटचा सामना असेल तो वाळकेश्वर राम योद्धाज विरुद्ध वाळकेश्वर वॉरियर्स या 2 टीम मध्ये. तर चॅम्पियन्स आणि थंडर्सला मी विनंती करतोय जिथे कुठे असाल लवकरात लवकर आपण स्टेज समोर या. सलीमबाईंच्या शुभ हस्ते मात्र यावेळेला टॉस केला जातोय. तर 50 धावांच्या पाठलागाला मात्र सुरुवात होतीये. सलामीच्या षटकासाठी मात्र बॉलिंग मार्क वरती सध्या आपल्याला गोलंदाजीसाठी दिसतोय स्वप्नील आणि स्वप्नील समोर मात्र साहिल ऑन स्ट्राइक. 50 धावांचा पाठलाग आणि साहिल सोबत मात्र सचिन कनोजिया. पहिला चेंडू जबरदस्त ऍक्शन सोबत आणि पहिल्या चेंडूवरती मात्र बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय, झेल हातातून निसटलाय. साहिल पुजारीला मात्र जीवनदान मिळतंय आणि सोबतच मात्र एक चोरटी धाव सुद्धा घेतली गेली आहे. बराच उंच गेलेला बॉल होता, खूप वेळ हवेत राहिला. क्षेत्ररक्षक बॉल खाली पोचले सुद्धा परंतु झेल काही करता आलेला नाहीये. जजमेंट मात्र चुकलं क्षेत्ररक्षकाचं आणि साहिल पुजारीला जीवनदान पहिल्या चेंडूवरती. 50 धावांच्या पाठलागाला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झाली आहे. स्ट्राइक रोटेट केली जाते. सचिन कनोजिया स्ट्राइक वरती असेल. डावखुरी हाताचा एक विस्फोटक आणि तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं कालच्याही दिवसात दोन्ही मॅचेस मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स. आणि पहिला चेंडू या वेळेला शॉर्ट आर्म पुल केलाय आणि मैदानाच्या बाहेर चेंडूला गुल केलाय. सचिन कनोजियाच्या बॅटमधून हा दुहेरी धावेचा फटका. जबरदस्त बॅटिंग केली आहे काल सुद्धा सचिन आणि साहिलने. पहिला वहिला षटकार जो आपण काल पाहिला होता तो साहिलच्या बॅटमधून आला होता. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, बॅटची टॉप एज घेतोय आणि बॉल मात्र लॉंग स्टॉप रिझन मध्ये डिक्लेअर कडे जाईल. एकेरी धावेचा इशारा पंच सादिकजी राजापूरकर यांचा. पहिला षटकार अगदीच लक्षात राहण्यासारखा होता. ओव्हरपी चेंडू समोर खेचलाय आणि या वेळेला नशिबाची साथ मिळत नाहीये. चोरट्या धावेचा प्रयत्न स्वतःला झोकून दिलं तिकडे सचिन कनोजियाने. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. पूर्ण एफर्ट्स लावली ही धाव पूर्ण करण्यासाठी साहिल पुजारी आणि सोबत सचिन कनोजियाने. आणखीन एक चोरटी धाव मात्र ज्याला म्हटलं जातं ती आज पूर्ण केली गेलेली आपण पाहतोय. अगदी दिवसा ढवळ्या झालेली धावांची चोरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एकेरी धाव पूर्ण. स्ट्राइक रोटेट होते. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती साहिल पुजारी. आपटलेला बॉल या वेळेला पुल केला. परत एकदा जबरदस्त स्ट्रोक येतोय. बॉल मैदानातून बाहेर जातोय आणि 2 धावांचा फटका येतोय साहिलच्या बॅटमधून. धमाकेदार सुरुवात होती दोन्ही फलंदाजांकडून. मला वाटतं दोन्ही मॅचेस सम्राटने सुद्धा जिंकलेत. या अगोदर मोरिया आणि तदनंतर सम्राट
अगदी गणरायाचा आशीर्वाद या दोन्ही त्या टीमच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळाला. यॉर्कर लेंथ बॉल होता, परफेक्ट ब्लॉक केलं होतं. या वेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, येस रन कंप्लीट होते. चपळता पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज मात्र क्विक आहेत. मला वाटतं थोडीशी दुखापत कुठेतरी मगाशी झाली आहे सचिनला, ज्या वेळेला तो नॉन स्ट्रायकिंग एंडला धाव घेत होता. चॅम्पियन्स टीम कॅप्टन आपल्याला विनंती असेल, आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर या. आज आपल्या सर्व मंडळांचे जे टीमचे जे टी शर्ट आहेत त्याच्या मागे मात्र आपण लोगो बघतोय, तो श्री साई मित्र मंडळ अवंती अंबरचा आराध्य. खूप चांगलं सहकार्य त्यांचं सुद्धा, त्याचबरोबर विशेष सहकार्य या स्पर्धेचं आपण जर पाहिलं तर माजी नगरसेवक आणि सन्माननीय दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक सन्माननीय प्रमोद मांद्रेकर साहेबांचं अनेक मान्यवर या स्पर्धेला विशेष सहकार्य करतायत. तर चॅम्पियन्स टीम आपण लवकरात लवकर टॉससाठी या. सध्या मात्र स्ट्राइक वरती साहिल पुजारी आणि गोलंदाजी मार्क वरती सुद्धा साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल विरुद्ध साहिल असा पहिला चेंडू ओव्हर नंबर 2 चा पहिल्या षटकाचा खेळ संपला. बिनगडी बाद 8. पहिला चेंडू या वेळेला बॅकफुटवर सरकून जागा बनवली. थर्डमॅनच्या दिशेनं अप्परकटचा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॉल अगदी बॅटच्या स्टिकर जवळ लागला आणि तदनंतर मात्र गेला तो आमच्या कॅमेरामॅनच्या दिशेनं. अगदी ट्रॉफीवरती लक्ष होतं साहिल पुजारीचं. एक तगडी टीम म्हणून समोर आली आहे. वाळकेश्वरचा सम्राट 50चा पाठलाग करायचा. पहिल्यामधून 8 आल्या आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती सिंगल डिक्लेअरच्या स्वरूपात. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आलाय. डगआउटच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. डिक्लेअर स्वरूपातले धाव आहेत. आपला खेळाडू कक्ष जो आहे तिथे मात्र जो पडदा बांधला गेलेला आहे त्याच्यावरती जर बॉल लागला तर डिक्लेअर स्वरूपातली 1 रन असणार आहे, याची आपण नोंद घ्या. आणि या वेळेला परत एकदा बॉल हवेत आहे. बघूया किती लांबी गाठतोय. उंची तर चांगली गाठलेली आहे आणि बॉल समोरच्या दिशेने गेला अगदी रस्त्यावरून. आणि मला पंचांचा निर्णय पाहायचा आहे. साहिलच्या बॅटमधून मात्र आलाय आजच्या दिवसातला पहिला चौकार. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4 आणि येतो या वेळेला साहिल पुजारीच्या बॅटमधून आजच्या दिवसातला पहिला चौकार. 2 रेकॉर्ड आहेत साहिल पुजारीच्या नावावरती. कालच्या दिवसात स्पर्धेतला आणि कालच्या दिवसातला पहिला षटकार आणि आजच्या दिवसात स्पर्धेतला दुसरा चौकार आणि आजच्या दिवसाचा पहिला चौकार साहिल पुजारीच्या नावावरती लिहिला जातोय. फक्त 2 चौकार आलेत या 2 दिवसात. परत एकदा ओव्हर पिच गोलंदाजी सातत्यपूर्ण केली गेली. दोन्ही वेळेला मात्र मोठे फटके खेळण्याचा मानस तिकडे दाखवला साहिल पुजारीने. या अगोदर चौकार आणि आता मात्र फक्त सिंगल. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचते. 50चा पाठलाग करायचा आहे सचिन कनोजिया. आता मात्र सचिन कनोजिया कडून सुद्धा खूप मोठ्या अपेक्षा असतील. ओव्हर नंबर 2. 5वा चेंडू. या वेळेला वेग जास्त होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्किड झाला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालीही राहिला. शरीराचा वेध घेतोय. रन मात्र घेण्याची संधी मिळत नाहीये. डॉट बॉलने समाप्ती होईल ओव्हर नंबर 2च्या 5 चेंडूची. शेवटचा 1 चेंडू आता मात्र शिल्लक असेल. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दी सेकंड ओव्हर. कालचा दिवस थोडासा वेगळा राहिला. काल दिवसभरात अजिबात पाऊस पडलेला नव्हता, परंतु आज सकाळी स्पर्धा सुरू होत असतानाच पावसाचं आगमन मात्र मैदानावरती झालं होतं. समोर खेळलाय परत एकदा. बॉल हवेत आहे. आणखीन एक मोठा फटका येईल की काय आणि बॉल मात्र सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून 2 रनसाठी सुंदर फटकेबाजी आपण बघतोय. अप्रतिम बॅटिंग आणि ओव्हर नंबर 2 ची समाप्ती झाल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 17 धावा. अजूनही 33 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. काल 2 दिवसांपासून कालचाही दिवस आजचाही दिवस पहिल्या दोन्ही मॅचेस मध्ये दोघांनी मात्र अनबिटेबल बॅटिंग केली. कालच्या सेकंड मॅच मध्ये सचिन थोडासा लवकर आउट होऊन माघारी परतला, परंतु त्याची जागा घेण्यासाठी मागून आकाश आलेला त्याने सुद्धा खूप जबरदस्त बॅटिंग केली. गणेश नाग्यारी अण्णा गोलंदाजी मार्क वरती येतोय.
पुन्हा एकदा साहिल सज्ज होतोय समोरच्या दिशेने मात्र खेळण्यात महारत हासिल असलेला हा फलंदाज साहिल पुजारी. पहिला चेंडू वेगळी ऍक्शन आहे. पहिला चेंडू शरीराचा वेध घेतोय, डॉट बॉल येतोय. चांगली लेंथ पाहायला मिळाली या वेळेला आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर राऊंड विकेटचा अँगल त्याने बनवलाय. एक चांगलं क्रिकेट 2 दिवसात अनुभवायला मिळालं. स्थानिक खेळाडूंचं क्रिकेट जरी असलं तरी खूप चांगली चुरस. आणि या वेळेला यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. फलंदाजाला केलंय त्रिफळाची. गणेश नाग्यारीच्या खात्यामध्ये मात्र या वेळेला साहिल पुजारीची विकेट. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड. अगदी उजवी एसटी वाकवली आहे. लेग स्टंपचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक रंगारंग क्रिकेटचा हा खेळ आपण गेले 2 दिवस अनुभवतोय. श्री गणेश मित्र मंडळ आणि डार्लिंग स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून प्रमोद मांद्रेकर साहेबांच्या विशेष सहकार्याने आज मात्र आपण या भव्य वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन अनुभवतोय. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस सोनूच्या शुभ असते, जो गेले 2 दिवस आमच्या बोर्डवरती स्कोरिंग करतोय मैदानात. त्या सोनूकडून मात्र हा टॉस केला जातोय. थंडर्स वन द टॉस. आणि आणखीन एक विकेट मला वाटतं या वेळेला येईल. रोहित सुद्धा आउट होतोय. बॅक टू बॅक विकेट्स आलेत. सम्राट आता मात्र अडचणीत सापडतोय. शिवम, आपल्याला विनंती असेल जागेवर आपण डिसिजन कळवायचंय. रोहित आला होता मैदानामध्ये आणि तोही आउट होऊन माघारी परतलाय. जित गुज्जर नवीन फलंदाज. रोहित आउट झालाय. 0चा चष्मा घालून तंबूचा रस्ता आज दाखवला जातोय तो गणेश कडून. अण्णा आज चांगल्या फॉर्म मध्ये गोलंदाजी करताना मला वाटतं मागील 2 बॉल जे त्यांनी हाताळले अगदी गुड लेंथ वरती स्पॉट झालेले चेंडू होते. गुड लेंथ वर मगाशी रोहित जर आपण पाहिलं तर स्टेप आउट होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्रिफळाचीत झाला. आणि या वेळेला रोहित अगदी आपण साहिल पुजारीची विकेट त्रिफळाचीत झाल्यानंतर पाहिली होती रोहित याची, तो मात्र थोडासा हवेत बॉल खेळून बसला आणि तिथे मात्र आपली विकेट गमावून माघारी परतलाय. परत एकदा खोला टाकलेला बॉल पाहायला मिळेल. लॉंग ऑफ वरून खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा येत आहेत. जित गुज्जर नुकताच मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक दुहेरी धावेचा फटका त्याच्या बॅटमधून आलाय. स्कोर पुढे सरकतोय. धावफलकावर बदल होतोय. 19. आणि या वेळेला बॉल हवेत आणि बॉल निसटला हातातून. चेंडू मात्र धरणीला दान केला जातोय. आणि प्लेऑफचे जितकेही सामने होणार आहेत सर्व संघांना ही सूचना आहे, जे क्वालिफाय झालेत प्लेऑफसाठी त्या सर्व संघांना ही सूचना असेल की प्लेऑफचे सर्व सामने हे 5-5 षटकांचे असतील. पन्नासचा पाठलाग करतायत. सध्या मात्र 19 स्कोरकार्ड वरती आहेत. 3रा षटकाचा खेळ मात्र प्रगतीपथावर आणि त्या 3ऱ्या षटकातून 2 विकेट्स आतापर्यंत आलेत आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवर कॉट बिहाइंड. बाहरी किनारा और विकेट कीपर का सहारा और एक झटका लगता हुआ जीत गुज्जर के तौर पर और एक बल्लेबाज आउट. वाळकेश्वरचा सम्राट संघाला मात्र आणखीन एक हादरा लागतोय. जीत गुज्जर सारखा एक चांगला फलंदाज आउट होऊन माघारी परतला आणि 3 विकेट्स एकाच ओव्हरमध्ये. जरा मित्रांनो गणेशची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या गणेशच्या गोलंदाजीसाठी. साहिल पुजारी सारखा, रोहित सारखा आणि जीत गुज्जर सारखा फलंदाज माघारी परतावून लावण्यामध्ये त्याला यश मिळतंय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. ओव्हर नंबर 3 मधून 3 विकेट्स. कुठेतरी हा मॅचचा टर्निंग पॉइंट असणारी ओव्हर होती. आतापर्यंत सुरुवातीला सचिन कनोजी आणि साहिल पुजारी चांगली बॅटिंग करत होते. साहिल आउट झाला, त्याची जागा रोहितने घेतली. रोहितही झेलबाद झाला, कोणतीही धाव न बनवता माघारी परतला. त्याची जागा मात्र जीत गुज्जरने घेतली. 1-2 चांगले फटके त्याने खेळले आणि त्यानंतर मात्र तो सुद्धा झेलबाद होऊन माघारी परततोय. या अगोदर एक जीवनदान मिळालं होतं जीत गुज्जरला, परंतु त्याचा काहीसा मोठा फायदा, जास्त काही फायदा उचलता आलेला नाहीये जीत गुज्जरला आणि तो परत एकदा मात्र कॉट बिहाइंडच्याच प्रयत्नामध्ये आउट होऊन माघारी परततोय. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या स्थिरावली आहे ती 19. या धावसंख्येवर 3 गडी बाद. वाळकेश्वरचा सम्राट आणि फलंदाजीसाठी आता मात्र जीत गुज्जरची जागा घेण्यासाठी मैदानावरती दाखल झालाय.
गौरव बॅटिंगसाठी आलाय आणि स्वप्नील गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने मात्र पिक केलाय. चांगली नजर मात्र या ठिकाणी जमली आहे सचिन कनोजियाची चेंडूवरती. आपटलेला बॉल होता या वेळेला. ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न, रन घेण्याचा प्रयत्न. तिकडून मात्र स्वप्नील कलेक्शन साठी उपस्थित होता. ओव्हर थ्रो होतोय परंतु अडवला. तिकडे मात्र नक्कीच खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गौरव मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये, सचिनने मात्र त्याला थांबवलं. आता सर्व काही जे जबाबदारीचं काम आहे ते सचिनच्या खांद्यावरती आले. कुठेतरी थोड्या वेळासाठी असं वाटलं होतं की साहिल आणि सचिन ही मॅच घेऊन जातील, परंतु साहिल आउट झाला आणि या वेळेला जबरदस्त शॉर्ट आर्म पुल सचिन कनोजियाच्या बॅटमधून. कुठेतरी समोर खेळायचा प्रयत्न करावा लागेल सचिनला, कारण मोठ्या धावांची गरज आहे. अजूनही आपण जर पाहिलं तर जवळपास नाही म्हटलं तरी 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि या वेळेला बॅटची एज घेतली होती तसं बघायला गेलं तर, आणि शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू. फिल्डर आहेत तिकडे, धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. टॉस पूर्ण झालेला आहे. थंडर्स आपला निर्णय आपण लवकरात लवकर कळवायचा आहे. आता संपूर्ण जबाबदारी, संपूर्ण जिम्मेदारी ही सचिनच्या खांद्यावरती आली आहे. प्रेशर आता सचिनच्या खांद्यावरती आहे. कसं हँडल करेल हे प्रेशर. मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळाय, चांगला अनुभव आहे. खुला टाकलेला बॉल या वेळेला ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. धावा मिळणार आहेत का ते जाणून घेऊया. डिक्लेअर मध्ये जातोय का बॉल? अंपायर डिक्लेअर आहे? नाही ना. तिकडे कट्ट्याच्या आतमध्ये गेला तरी पण नाही. ओ खराब बॉल या वेळेला पाहायला मिळेल. बीमर चेंडू हातातून निसटल्यासारखा वाटला हा बॉल. मैदानावरती काही ठिकाणी चिखल साचलाय, बॉल थोडा ओला होतोय, त्यामुळे गोलंदाजांना बॉलवरती ग्रीप मिळवणं थोडंसं कठीण जाते. त्यातल्या त्यात सिक्सर अल्ट्राचा जो सीमवाला बॉल आहे त्याच्यावरती ग्रीप मिळवणं तितकं कठीण नाही आहे, कारण त्या ग्रीपमुळे तुम्हाला चांगली ग्रीप मिळवता येऊ शकते त्या सीममुळे. हो, परत एकदा जबरदस्त बॉलिंग. खूप चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळते आणि एक सिंगल मात्र तिकडे कंप्लीट होईल. गौरवने मात्र या ठिकाणी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दाखवलं. सचिन सुद्धा चपळाईने धावला आणि 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 25 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 12 मध्ये अजून 25 ची आवश्यकता आहे. 12.50 च्या सरासरीने मात्र इथून पुढे आता बॅटिंग करावी लागणार आहे. प्रति ओव्हर मला वाटतं 2 षटकार आता ठोकायचे आहेत किंवा मग प्रत्येक बॉलवर 2-2 धावा जमवायच्या आहेत. थोडासा कान मंत्र मात्र त्या ठिकाणी देतोय साहिल. सचिन कनोजिया, त्याचबरोबर साहिल पुजारी, रोहित, जीत गुज्जर, मातब्बर भरणा या संघामध्ये आहे. पुन्हा एकदा गणेश आलाय. मागील ओव्हरमध्ये 3 विकेट मात्र त्याने आपल्या वैयक्तिक षटकातून पटकावले होते. सध्या बघूया काय करतोय. ओव्हर नंबर 5 साठी पुन्हा एकदा गणेश नग्यारी अण्णा आणि समोर सचिन कनोजिया. स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न आणि हा प्रयत्न सुद्धा फसलाय. मला वाटतं या ठिकाणी झेल होईल का, परंतु बॉल झाडाला लागला होता. झाडातून बॉल खाली आला, अदरवाईज कॅच तर पकडलीच गेली होती. तिथे अजून एक विकेट मिळवू शकला असता गणेश. आता मात्र स्ट्राईक वरती गौरव असेल. बऱ्याच वेळानंतर गौरवला स्ट्राईक मिळते. आज गौरवची बॅटिंग पाहूया कशी होती. गौरव आपल्या टीमच्या विजयासाठी काय करू शकतो बघा. या अगोदर मोरियस आणखीन एक विकेट गौरवच्या स्वरूपात. आता मात्र कुठेतरी ही मॅच औपचारिकतेच्या दिशेने वळताना दिसते, परंतु जोपर्यंत सचिन कनोजी आहे मैदानावरती तोपर्यंत सांगणं थोडंसं कठीण आहे की या मॅचचा रिझल्ट काय लागेल, कोण जिंकेल कोण हरेल. क्वालिफाय तर ऑलरेडी झालेली टीम आहे ती वाळकेश्वरचा सम्राट,
परंतु सध्या आपण जर पाहिलं तर सेकंड इनिंग मध्ये चेस करत असताना कालचाही दिवस आपण तसंच पाहिलं की कालच्या दिवसात खूप चांगल्या पद्धतीने धावा चेस होत होत्या, परंतु आजचा दिवस थोडासा वेगळा आहे. मला वाटतं आता कर्णधारांना इथून पुढे टॉस जिंकल्यानंतर वेगळे निर्णय घेणं गरजेचं पडेल, कारण धावा चेस होत नाहीयेत. पहिल्याही मॅचमध्ये 57 चेस करायच्या होत्या, त्याही चेस झाल्या नाहीत. इथे 50 बनवायचे आहेत, याही धावा मात्र चेस करायचा प्रयत्न सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि मला वाटतं आता याही धावा काही चेस होताना दिसत नाहीयेत. सध्या स्कोर जर 27 वर पाहिलात तर 23 धावांची अजूनही गरज आहे. आणि हातामध्ये मात्र आता चेंडू शिल्लक राहिले ते फक्त आणि फक्त 8 चेंडूत आपण जर पाहिलं तर 23 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे 4 षटकार गरजेचे आहेत. 3 चेंडू झालेत, माफ करा 9 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 24 ची गरज. स्टेप आउट झालेत, समोर खेळायचा आता जास्तीचा प्रयत्न आहे या ठिकाणी सचिन याचा. आतापर्यंत ऑन साईडला पुल करत होते, आतापर्यंत ऑन साईडला दुहेरी धावांचे फटके ते खेळत होते, परंतु आता त्यांना कळून चुकलंय की समोर खेळण्याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नाही आहे, कारण 2-2 धावांनी आपली टीम काही जिंकू शकत नाही. आणि त्यासाठीचा मात्र प्रयत्न समोर खेळायचा. 2च धावा मात्र याही वेळेला मिळाल्या. बॅटची एज घेतोय, स्लिपवरून डोक्याच्या वरून मात्र आपण बॉल गेलाय तो डिक्लेअर कडे. यानंतर मात्र आपण सामना बघणार आहोत तो चॅम्पियन्स विरुद्ध थंडर्स यांच्यामध्ये. नाणेफेकीचा कौल पूर्ण झालाय. थंडर्स आपल्याला वारंवार विनंती करतोय आपलं डिसिजन सांगायचंय, बॉलिंग करणार आहे. थँक्यू. हा चेंडू मात्र ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेर. गणेश मात्र यावेळेला दिशाहीन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आतापर्यंत हाताळण्याचे प्रयत्न केले गेले. 3 विकेट्स आहेत. तसं बघायला गेलं तर गणेशच्या नावावरती मागील ओव्हरमध्ये मात्र त्याने सुरुवातीला साहिलला आउट केलं, साहिल नंतर रोहित आला, रोहितलाही पहिल्याच बॉलवरती माघारी परतावलं आणि त्यासारखा फलंदाज आज टिचून मारा केला गणेश नाग्यारीने. हाफ ट्रॅकर होता. आणखीन एक विकेट यावेळेला मिळतीये की काय गणेशला, आणि आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. सचिन कनोजिया सुद्धा माघारी परतेल आणि गणेशला मिळते आजच्या दिवसातली मात्र एकाच मॅच मधली 4थी विकेट. आपल्या स्पेलमध्ये आतापर्यंत 4 फलंदाजांना त्याने माघारी परतावले. 6 चेंडू आणि 18 धावा आता बनवायचे आहेत. चला लवकर फलंदाज पाठवा. यश आणि रोहन 6 बॉल आणि 18 रनची आवश्यकता. वाळकेश्वरचा सम्राटला हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर शेवटच्या ओव्हरसाठी सूरज सज्ज झालाय. सूरज या वेळेला पहिला चेंडू आपल्या हाईटचा खूप चांगला फायदा करून घेतोय. एक बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न तिकडे आपल्याला पाहायला मिळाला. सूरज कडून मात्र प्रश्न विचारला गेला तो फलंदाज यशला. आणि या वेळेला पुन्हा एकदा ऑन द राईस डिलिव्हरीला समोर पंच करायच्या प्रयत्नामध्ये माघारी परतावं लागेल यशला. सूरजलाही मिळते आणखीन एक सफलता. आतापर्यंतचा आलेला हा 5वा विकेट आपल्याला पाहायला मिळेल. बॅटर आउट. बॅटिंग करताना शूज अलाउड नाही आहेत, लक्षात घ्या. त्या ठिकाणी मिळू शकला असता, कारण पुरेशी ताकद लावली गेली होती फटक्यामध्ये. हा बॉलमध्ये 18 बनवायच्या होत्या, तिथून मात्र आपण आता 3 चेंडू पूर्ण झालेले पाहतोय. आता 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकायचे आहेत. परत एकदा समोर खेळले गेलेले फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर बॉल कुठे जातोय ते पाहूया. मला वाटतं 1च रन असेल की 2 रन असतील, पंच जाऊन आम्हाला कळवतील. 2 रन. एकूण धावसंख्या जर पाहिली तर या दुहेरी धावेसोबत
36 वर 5. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 2च चेंडू शिल्लक राहिलेत या डावातले, या मॅच मधले. लास्ट 2 बॉल्स टू गो. परंतु हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा रन्स येत आहेत. 2 बॉल 2 षटकार जरी ठोकले तरी मात्र मला वाटतं या ठिकाणी जर स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर खेळण्याची संधी तुम्हाला असेल. परंतु मिस टाइम स्ट्रोक आलाय. लॉंग ऑफ कडे बॉल ट्रॅव्हल करतो. डायरेक्ट हिट अँड बॅटर आउट. औपचारिकता पूर्ण ही मॅच आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फुलटॉस चेंडू होता. या वेळेला समोरच्या दिशेने फटका खेळलाय आणि तिथे मात्र आमचे प्रेक्षक नक्कीच आपल्याला विनंती असेल आपण बॉल अडवू नका. प्रेक्षकांना विनंती आहे जर बाउंड्रीच्या दिशेने बॉल जात असेल तर आपण तो बॉल अडवू नका. तर अशा पद्धतीने मात्र हा सामना जो आहे तो चॅम्पियन संघाने जिंकलेला आहे. मला वाटतं चॅम्पियन संघ आतापर्यंत खूप चांगला परफॉर्मन्स दिला आणि त्याचबरोबर दोन्ही मॅचेस जिंकल्या होत्या सम्राट संघाने. परंतु आज दुसऱ्या दिवसात आज दोन्ही संघाचे कालच्या दिवसात दोन्ही मॅचेस जिंकलेले संघ होते. त्यांना एकेका मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागतोय. वाळकेश्वरचा मोरिया तिकडे आपण जर पाहिलं तर त्यांना सुद्धा काल 2 मॅच जिंकताना आपण बघितलं होतं. परंतु आज सकाळच्या सत्रात पहिलीच मॅच खेळत असताना पराभवाचा सामना या ठिकाणी करावा लागतोय आणि हा दुसरा दिवस. तर रॉयल आर्कर्स अभिनंदन असेल. दुसरी मॅच. चला लगेच आपण आता मात्र पुढील मॅच कडे वळतोय. टॉस झालेला आहे. थंडर्स आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्या. चॅम्पियन्स विरुद्ध थंडर.